पोलिसांनी दारूच्या गुत्त्यावरील बाई पटवली. नग्न व्हिडिओ दुसऱ्या ठोक्याला सापडले. पुढे घडले महाभयंकर. माणसाच्या हातून एखादी चूक होते. ती चूक वेळीच दुरुस्त करून त्यापासून दूर होणे आवश्यक असते. पण एक चूक झाकण्यासाठी दुसरी चूक करण्याच्या नादामध्ये माणूस जास्तच खोलामध्ये अडकत जातो. त्यातून तो विनाशाकडे ढकलला जातो. अशीच गोष्ट पोलीस खात्यामध्ये नोकरी करणाऱ्या बंडूबाबत झाली. तो एका दारू विक्री करणाऱ्या महिलेच्या नादी लागला. खरे तर हा नाद तेव्हा सोडायला हवा होता, पण तसे न करता त्याने तिच्यासोबत आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढलेले होते. ते तिच्या मोबाईलमध्येच होते. पुढे तिचे सोमनाथसोबत अनैतिक संबंध सुरू झाले. त्याने तिचे आणि बंडूचे फोटो आणि व्हिडिओ पाहिले. त्याला आयते कोलीत मिळाले. तो त्या फोटो आणि व्हिडिओचा आधार घेऊन थेट पोलीस असणाऱ्या बंडूलाच ब्लॅकमेल करू लागला. या प्रकाराला वैतागलेल्या बंडूने तिसरी चूक केली. त्याने सोमनाथची हत्या केली. हा खून लपवण्याचे प्लॅनिंगही केले. पण गुन्हा कधीच लपत नाही हे पोलीस असूनही बंडूच्या लक्षात आले नव्हते. त्याला अखेर गजाआड व्हावे लागले. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवी मुंबईतील रबाळे MIDC पोलीस ठाण्यामध्ये बंडू बापू भिसे वय वर्ष 49 हा हवालदार पदावर कार्यरत आहे. तो मूळचा फलटण तालुक्यातील दुधेबावी गावचा आहे. सध्या तो कळंबोली तालुका पनवेल जिल्हा रायगड या ठिकाणी राहतो. कोरोना काळामध्ये या बंडू बापू भिसेची एका दारू विक्री करणाऱ्या महिलेशी ओळख झाली. पुढे या दोघांच्यामध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. बंडू बापू भिसे हा पोलीस खात्यामध्ये कार्यरत असल्याने वेळ मिळेल तेव्हा या महिलेकडे येत असे. मध्यंतरीच्या काळामध्ये या महिलेचे सोमनाथ कल्याण बोबडे राहणार सेक्टर 20 कळंबोली तालुका पनवेल जिल्हा रायगड याच्याशी संबंध जुळले. त्या महिलेचे बंडू भिसे सोबत असलेले काही फोटो आणि व्हिडिओ सोमनाथ बोबडे याच्या हाती लागले आणि त्याला आयतेच कोलीत मिळाले. त्याने बंडू भिसेला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचे ठरवले आणि तो तसे करूही लागला. एके दिवशी सोमनाथ हा चक्क बंडू ज्या पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होता त्या ठिकाणी गेला. त्यामुळे दोघांची प्रत्यक्ष भेटही झाली. यानंतर ते दोघे एकत्र दारू पिण्यासही बसू लागले. त्यांच्या गप्पांचा विषय हा एकमेव ती महिलाच होती. यामध्ये सोमनाथ हा वरचढ ठरत होता. 1-2 वेळा सोमनाथने बंडू भिसेला मारहाणही केली होती. सोमनाथ हा वरचढ ठरत असल्याने बंडू तणावामध्ये आलेला होता. याचा काटा काढलाच पाहिजे असे विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागले. अर्थातच तो पोलीस खात्यामध्ये असल्याने कोणताही पुरावा मागे ठेवायचा नाही याच उद्देशाने त्याने एक कट रचला. बंडू भिसे याने आपल्या गावाकडील एक मित्राला या कटामध्ये सहभागी करण्याचे ठरवले. फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे राहणारा विजय पोपटराव पवार वय वर्ष 36 याच्याशी संपर्क करून त्याने सारी हकीकत सांगितली. तू माझ्या प्लॅनमध्ये सामील हो, मी तुला त्याचे पैसे देतो. पैशाचे आमिष दाखवल्याने विजय पवार कटामध्ये सामील झाला. त्यानंतर फलटण तालुक्यातीलच होळगावचा किरण विकास गायकवाड वय वर्ष 27 आणि श्रीनिवास ज्ञानेश्वर लोणे वय वर्ष 26 राहणार चिरुमापुरी तालुका अंबड जिल्हा पुणे हल्ली राहणार दायरेश्वर संकुल रायकर मळा धायरी जिल्हा पुणे या दोघांनाही कटामध्ये सामील करून घेतले. आता या कटाची अंमलबजावणी करण्याचा दिवस उजाडला. दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी हे चौघेजण बंडू भिसे याच्या होंडा सिटी कार क्रमांक MH12DY 8846 मधून कळंबोली येथे आले. त्यानंतर बंडू भिसे हा सोमनाथच्या घरी बजाज पल्सर मोटारसायकल क्रमांक MH03BB 6410 या गाडीवरून गेला आणि त्याच गाडीवरून तो सोमनाथला घेऊन होंडा सिटी कार जिथे थांबली होती तिथे आला. सोमनाथला कारमध्ये पुढच्या सीटवर बसवून त्याने गाडी सुरू केली. त्यानंतर कटामध्ये ठरल्याप्रमाणे किरण गायकवाड श्रीनिवास लोणे यांनी सोमनाथचे हात धरून त्याला सीटवर दाबून धरले. विजय पवारने रस्सीने सोमनाथचा गळा आवळून धरलेला होता, तर बंडू भिसे याने गाडी पुसण्यासाठी ठेवलेल्या टी-शर्टने सोमनाथचे नाक तोंड दाबले. सर्वांनी सोमनाथला अशा रीतीने घेरल्याने सोमनाथ तडफडण्याशिवाय काहीच करू शकला नव्हता. थोड्याच वेळात श्वास कोंडून तो मरण पावला. सगळं काही पार पाडल्यानंतर किरण गायकवाड आणि श्रीनिवास
हे एसटीने पुणे येथे आले. इकडे कारमध्ये बंडू भिसे, विजय पवार आणि मृत अवस्थेतील सोमनाथ हे तिघे होते. आता सोमनाथच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणे बाकी होते. याची हाडे कोणाला सापडू नयेत अशी त्याची विल्हेवाट लावायची असेच त्यांनी ठरवले होते. हा सारा काही प्रकार सोमनाथच्या कळंबोली गावातच गाडीमध्ये झालेला होता. आता मृतदेहाची विल्हेवाट याच ठिकाणी लावणे धोकादायक होते. म्हणून ते बंडू भिसे याच्या मूळ गावी दुधेबावी, तालुका फलटण, जिल्हा सातारा या ठिकाणी आले. या ठिकाणी मृतदेहाची विल्हेवाट लावायची असे त्यांनी ठरवले होते. दुधेबावीकडे येत असतानाच बंडू भिसे याला पत्नीचा फोन आला. सुरुवातीला त्याने उचलला नाही, पण ती वारंवार फोन करू लागल्याने बंडूने ते उचलला. ती बंडू बरोबर फोनवरच भांडणाच्या स्वरामध्ये बोलू लागली. तुम्ही कुठे आहात? काय करत आहात? लवकर घरी या. यावर बंडू काहीच बोलला नाही. ती मात्र वारंवार फोन करत होती. शेवटी बंडूच्या पत्नीने निर्वाणीने बंडूला सांगितले की तुम्ही घरी आला नाही तर मी आणि आपल्या मुलांचे काहीतरी बरे वाईट करून घेईन. यामुळे बंडू भितरला. दरम्यान त्याच्या प्रेयसीचाही फोन आला. तिने बंडूला विचारले की सोमनाथ तुझ्याबरोबर आहे का? तो कुठे आहे? अजून तो माझ्याकडे का आला नाही? तिच्या या चौकशा ऐकून या मृतदेहाची घाईघाईने विल्हेवाट लावायला हवी असा विचार बंडू करू लागला. आता त्याने दुधबावी येथे जाण्याचे कॅन्सल करून खंडाळा तालुक्यातील सुखेड हे गाव गाठले. त्या ठिकाणी असलेल्या विहिरीजवळ तो पोहोचला. तिथे त्याने मृतदेह बाहेर काढला आणि जमिनीवर ठेवला. सोमनाथच्या अंगावरील शर्ट काढून बंडूने गाडीत ठेवलेल्या कॅनमधील पेट्रोल त्या मृतदेहावर टाकले. गाडीपेटीने आग लावताच भडका उडाला. तो भडका पाहून बंडूला भीती वाटू लागली की आग आणखी भडकली तर अंधाऱ्या रात्री रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनातील लोकांना संशय येईल आणि ते आपल्या जवळ येतील. त्यामुळे बंडू भिसे याने सोमनाथचा तो अर्धवट जाळलेला मृतदेह विहिरीत टाकला. तेथून विजय पवार आणि बंडू भिसे हे पसार झाले. दुसरा दिवस उजाडला. दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता मौजे, सुखेड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथील चोपडे वस्ती जवळील आबा जयवंत चोपडे यांच्या विहिरीमध्ये अंदाजे 25 ते 30 वर्षे वयाच्या एका अनोळखी पुरुषाचा अर्धवट जाळलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह पडल्याचे आढळून आले. याची माहिती लोणंद पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली. लोणंद पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची पाहणी केली. पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रवाना केला. त्यानंतर लोणंद पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मयत रजिस्टर नंबर 09/2026 भारतीय न्याय संहिता कलम 194 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतकाची पाहणी करता घातपात दिसून आल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील आणि लोणंद पोलीस स्टेशनकडील तपास पथके करून त्यांना तपासाबाबत सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखा पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व त्यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली. घटनास्थळाकडे येणाऱ्या जाणाऱ्या मार्गावरील CCTV फुटेजची पाहणी केली. गुन्हे शाखेच्या पथकाने अहोरात्र 3 दिवस तपास करून एक संशयित निष्पन्न केला आणि तपासाला दिशा मिळाली. दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांचे पथक कळंबोली येथे रवाना झाले. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली, पण त्याने काही माहिती दिली नाही. पण पोलीस हरले नाहीत. अखेर त्याने त्या संशयिताकडून या घटनेसंदर्भात माहिती घेतलीच. आपल्या प्रेयसीशी अनैतिक संबंध ठेवून आणि त्यानंतर त्या प्रेयसीसोबत असलेले आपले संशयिताचे फोटो आणि व्हिडिओचा गैरवापर करत ब्लॅकमेल करून पैसे उकळत असल्याने सोमनाथ कल्याण बोबडे वय वर्ष 30 याचा साथीदारांच्या मदतीने खून केल्याचे बंडू बापू भिसे वय वर्ष 49 याने कबूल केले. त्याच्या कबुली जबाबानंतर बंडू बापू भिसे राहणार कळंबोली, तालुका पनवेल, मूळ राहणार दुधेबावी, तालुका फलटण, विजय पोपटराव पवार राहणार साखरवाडी, तालुका फलटण, किरण विकास गायकवाड मूळ राहणार होळ, तालुका फलटण, हल्ली राहणार पारित चौक पुणे आणि श्रीनिवास ज्ञानेश्वर लोणे राहणार चिरुमापुरी
तालुका अंबड, जिल्हा जालना, हल्ली राहणार रायकर मळा, धायरी, पुणे यांच्या विरुद्ध लोणंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 65/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) 238 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला। या धक्कादायक घटनेचा छडा अवघा 72 तासांमध्ये लावून इतर संशयितांच्या मुसक्या आवळण्याची कौतुकास्पद कामगिरी सातारा पोलिसांकडून करण्यात आली। या घटनेचा तपास अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, शिवाजी जायपत्रे, रोहित फारणे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पारितोष दातीर, रोहित हेगडे, सहाय्यक उपनिरीक्षक विश्वनाथ संगपाळ, आतिश घाडगे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला।